नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता. नमस्कार. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडून आणण्याचे काम गेल्या अनेक दशकापासून सातत्याने करणाऱ्या कुंडलवाडी येथील मिलिंद विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप जिल्हाभर उमटवली आहे. ये जो विचार चाहिए वह विचार अमरनाथ जी के तीन सोच से हमें मिलती है कि वह किसी भी परिस्थिति घरची सुप्रसिद्ध कवी गझलकार सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आशयाच्या कवितेतून This process is called as reflection of light. Reflection of light ची definition काय मग? When light rays strike on any surface, they turn back. This process is called as reflection. 1968 साली स्वर्गीय चांदराव कांबळे यांच्या विचारधारेने सुरू झालेल्या सर्वोदय छात्रालय या वसतिगृहापासून सुरू केलेल्या शैक्षणिक प्रवासाने यशाचे अनेक शिखर गाठले आहेत. आज श्री कुणाल संभाजीराव लोहगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय यशस्वीपूर्ण वाटचाल करणाऱ्या सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक शाळा व मिलिंद विद्यालयाने यंदा NMMS या राष्ट्रीय शिष्यवृत्ती म्हणजेच आर्थिक दुर्बल वंचित घटकांसाठी आयोजित केली जाणारी केंद्र सरकार पुरस्कृत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यंदा तब्बल 40 विद्यार्थी उत्तीर्ण करत यशाचे नवी शिखर गाठले आहे. मागील 10 वर्षामध्ये तब्बल 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक घडवणाऱ्या या विद्यालयामध्ये नेमकं या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची तयारी कशा प्रकारे करून घेतली जाते याचाच आज आपण खास आढावा घेणार आहोत. विद्यालयातील सर्व शिक्षक वेळापत्रकाच्या नियोजनाप्रमाणे तत्परतेने अध्यापन करतात. अध्यापनाव्यतिरिक्त सांस्कृतिक, क्रीडा व विज्ञान प्रदर्शन व सामान्य ज्ञान तसेच वर्षभरातील विविध स्पर्धांची तयारी करून घेतात. नुकत्याच जाहीर झालेल्या NMMS या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या विद्यालयाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आणि यावर्षी विशेष म्हणजे यावर्षी तब्बल 40 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. आजपर्यंत विद्यालयातील 300 पेक्षा जास्त विद्यार्थी NMMS शिष्यवृत्ती परीक्षा पास झालेली आहे व त्यापैकी 100 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक मिळवणारी तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे. त्याची विशेष तयारी करून घेणारे आमच्या शाळेतील सहशिक्षक हार्दिक अभिनंदन करतो व यापुढेही त्यांनी अशीच कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. सुरू झाली तेव्हा 2014 पासून आम्ही हे उपक्रम आमच्या शाळेमध्ये मी राबवत आहे. सुरुवातीला 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले होते तेव्हा मला प्रोत्साहन मिळाले की बाबा हे आम्ही करू शकतो, म्हणून आम्ही ही परंपरा कायम ठेवली. तब्बल आजपर्यंत आम्ही 93 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत आणि यावर्षी जेमतेम 10च्या वरी विद्यार्थी आमचे शिष्यवृत्तीधारक होतील. तर यावर्षी आम्ही 100चा आकडा पार करू शिष्यवृत्तीधारकांचा. या परीक्षेसाठी मला महत्त्वाचं म्हणजे आमचे संस्थेचे अध्यक्ष कुणाल साहेब लोहगावकर यांनी मला नेहमी सतत प्रेरणा देत असतात. तसेच आजपर्यंतचे सर्व मुख्याध्यापक यांनी आणि तसेच यावर्षीच्या यंदाचे मुख्याध्यापक पांचाळ सर यांनी मला विशेष म्हणजे तासिकेमध्ये नियोजन करून मला सहकार्य करत असतात. आणि आम्ही ही तयारी जूनपासूनच आम्ही विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असतो. आणि प्रत्येक महिन्याला सराव पेपर, प्रत्येक घटक न्याय सराव पेपर, परीक्षेच्या पुढे 20 सराव पेपर घेत असल्यामुळे हे आमचा रिझल्ट येत आहे असं मला वाटते. आणि विद्यार्थ्यांची मेहनत सुद्धा खूप आहे. नमस्कार, मी चंद्रगुप्त अशोकराव कुलवाडीकर गणित विषयाचं अध्यापन करतोय. आणि आपल्याकडून आलेले ग्रामीण भागातील आलेले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांची तयारी आम्ही गणित शिष्यवृत्ती NMMSची सोप्या पद्धतीनं आणि एका ट्रिकमुळे कसं सोपं आणि लवकर सोडवता येईल ह्याची तयारी मी 10-12 वर्षापासून करतो. म्हणूनच हा रिझल्ट आमचा हर वर्षी पास आणि होल्डर चांगला तालुक्यामध्ये नंबर 1 आहे. नमस्कार, मी संतोष चंदनकर. मी आमच्या विद्यालयामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून सामाजिक शास्त्राचं अध्यापन करत असताना
येत्या 8वीची जी राष्ट्रीय स्तरावर होत घेण्यात येणारी NNMS परीक्षेमध्ये आम्ही सामाजिक शास्त्राचे अध्यापन करताना जे NNMSच्या परीक्षेच्या पर्यंत सिलेबस पूर्ण करून आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावरती विद्यार्थ्यांना पाठांतर करून घेऊन विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त सराव घेऊन आमच्या विद्यार्थ्यांना NNMSमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सोप्या पद्धतीने आणि सहज सोडवता येतील याची आम्ही पूर्णतः तयारी आमच्या विद्यालयामध्ये करून घेत असतो. मी पुढे सोनाली मिलिंद शाळेमध्ये विज्ञान हा विषय शिकवते. NNMSची परीक्षेची तयारी करून घेत असताना विद्यार्थ्यांचा खूप चांगला असा सपोर्ट असतो आणि त्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्या रिलेटेडच आम्ही तयारी करून घेत असतो. तसेच NNMS या विषयावर विज्ञान विषयाचे जे प्रश्न विचारले जातात त्याची विशेष अशी आम्ही तयारी करून घेत असतो. त्यामुळेच आम्हाला हे यश असे संपादन झालेले आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचंही जिद्द, मेहनत व सातत्यपूर्ण अभ्यास असल्यामुळे हे आम्हाला चांगलं असं यश संपादन झालेले आहे. मी सुजाता कौटकर मिलिंद विद्यालयामध्ये मी विज्ञान हा विषय शिकवते व NNMS परीक्षेची पूर्वतयारी करून घेत असताना विज्ञान या विषयाच्या कन्सेप्ट आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे शिकवतो व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. त्याचेच फळ म्हणून आम्हाला हे घवघवीत यश मिळालेले आहे. असाच प्रयत्न आम्ही पुढं चालू ठेवू. धन्यवाद. नमस्कार, मी अभंग फळ. मी मिलिंद विद्यालयामध्ये 8वी, 9वी, 10वी या वर्गांना गणित हा विषय शिकवतो. वर्ग 8वीमध्ये NNMSची या परीक्षेची तयारी करून घेत असताना मी गणित विषयामध्ये कसं जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने जलद गतीने गणित कसं सोडून घेता येईल याची आम्ही ट्रिक्स सांगतो. आणि त्यामध्ये विद्यार्थी सुद्धा खूप मेहनत घेतात, चांगला प्रतिसाद देतात आणि त्याचीच फलकृती म्हणून आम्हाला यावर्षी तब्बल 40 विद्यार्थी पात्र ठरले त्या परीक्षेत. ही आमच्यासाठी आणि आमच्या विद्यालयासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही असेच प्रयत्न करत राहू. धन्यवाद. नमस्कार, मी ऋतुजा गंगुलाल मिलिंद विद्यालयातील इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे. नुकत्याच झालेल्या NNMS या परीक्षेतील मला 101 गुण मिळालेले आहेत. आमच्या शाळेत NNMS व स्कॉलरशिप याची अतिशय चांगली तयारी करून घेतली जाते. तसेच इतर विषयाचे सुद्धा एकदम छान शिकवणी आहे. मी लोकेश मारुती बोंबले, मी इयत्ता 8वीतील विद्यार्थी आहे. नुकत्याच झालेल्या NNMS परीक्षेमध्ये मला 93 गुण मिळालेले आहे. तसेच आमच्या NNMS परीक्षेमध्ये आमच्या शाळेतून सराव तसेच खूप सारे पेपर महिन्यातून 1-2 पेपर घेतले जातात. नमस्कार, माझे नाव अवनी राहुल अर्जुने आहे. नुकत्याच झालेल्या NNMS परीक्षेच्या निकालामध्ये मला 111 गुण मिळालेले आहेत. आमच्या विद्यालयात NNMS परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा ह्याचे खूप सराव घेतले जातात. सर्वच शिक्षक आम्हाला खूप चांगल्या प्रकारे अध्यापन करतात, म्हणून आम्हाला हे यश मिळालेले आहे. माझे नाव प्रवीण लक्ष्मण जजगेकर आहे. मी इयत्ता 8वी मधील विद्यार्थी आहे. मला नुकत्याच जाहीर झालेल्या NNMS परीक्षेमध्ये मला 126 मार्क आहेत. संध्याकाळी 4 वाजता शाळेत विद्यार्थ्याचे चेहरे पाहून त्यांचे मन प्रसन्न पाहून मला एवढा मोठा हेवा वाटतो आमच्या शिक्षकांचा. आणि खास करून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या तालुक्यामध्ये आमची शाळा प्रथम अव्वल क्रमांकावर राहते, याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. तसेच या यशामागे आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री कुणाल संभाजीराव लवगावकर यांचा खूप मोठा हातखंडा आहे. कारण त्यांचे विज्ञान आणि गणित या विषयामध्ये एवढा हातखंडा आहे, ते स्वतः जाऊन वर्गावर जाऊन शिकवतात. असे अध्यक्ष तुम्हाला क्वचितच आढळून येतील. त्यामुळे सर्व शिक्षकांना मी माझी विनंती आहे की त्यांनी यापुढे सुद्धा अशीच शाळेचे नाव उंचवावे. संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या मनोगताचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर पुनश्च एकदा मिलिंद विद्यालयाने राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा NNMS मध्ये आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावरून एकंदरीतच आपणास असे म्हणता येईल की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य दिशा, योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शन जर मिळाले तर तेही मोठी कामगिरी करून दाखवू शकतात. याचेच मिलिंद विद्यालय हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. भविष्यातही विद्यालयाकडून अशाच प्रकारची गुणवत्तापूर्ण कार्य होत राहील अशी अपेक्षा बाळगली जात आहे. धन्यवाद.